जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने चाकण मंडल भारतीय जनता पक्षाच्या वतीने चाकण परिसरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला। मंडल अध्यक्ष भगवान मेदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। महिला दिनाच्या निमित्ताने उपस्थित महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। सविस्तर पाहूयात। मेदनकर यांनी या कार्यक्रमानिमित्त मला बोलवलं, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार आणि सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जसं आम्ही समाजासाठी काहीतरी करतोय, तुम्ही आमच्याबरोबर जे काही काम करताय त्यासाठी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि थँक्यू। माझं नाव शारदा कुलकर्णी, मी कल्याण महिला गटाचे अध्यक्ष आहे आणि चैतन्य प्रेरित ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाचे मी सल्लागार म्हणून काम करते। तर चाकणमध्ये 100 गट आहे, त्या 100 गटामध्ये पदाधिकारी म्हणून काम करते। मी महिला सक्षमीकरणाचंच काम करते, सामाजिक काम करते, महिलांना प्रशिक्षण देणं, वेगवेगळ्या प्रकारचं आणि शिबिर वगैरे त्याचं मी आयोजन करते। आणि आज जे जागतिक महिला दिन आहे त्या निमित्ताने सगळ्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा। जागतिक महिला दिनाच्या विशेष कार्यक्रमानिमित्त आम्हाला आज भारतीय जनता पार्टी चाकणचे अध्यक्ष मेदनकर सर, भगवान मेदनकर सर यांनी आम्हाला इथे 8-10 जणींचा सन्मान आयोजित केलेला आहे। जे वेगवेगळ्या क्षेत्रातल्या ज्यांनी उत्तुंग कामगिरी केली किंवा जे स्वतःच्या ह्याच्यावरती काम करत आहेत किंवा एक समाजाला नवी दिशा देण्याचं काम किंवा प्रेरणा मिळत आहे ज्या बाकीच्या महिलांना, तर त्यांचा आज सन्मान आयोजन आहे। तर त्यानिमित्ताने मी भारतीय जनता पार्टीचे आभार व्यक्त करते आणि धन्यवाद मानते। डॉक्टर अश्विनी शिंदे, मी वैद्यकीय अधिकारी म्हणून ग्रामीण रुग्णालय चाकण येथे कार्यरत आहे। आज महिला दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष भगवान मेदनकर सर यांनी आम्हाला आमच्या सगळ्या महिलांचा सत्कार करण्यासाठी आम्हाला आज ते आमंत्रित केले, त्याबद्दल त्यांचं खूप खूप आभार आणि सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। खरं तर आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो ते आपले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, आपल्या सर्व ज्या क्रांतिकारी महिला होऊन गेल्या त्या महाराष्ट्रामध्ये अनेक महिलांचा एक वेगळं स्थान त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून आपल्या क्रांतिकाऱ्यांनी केलेला आहे। आणि त्यामुळे आज महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या विविध घटकातील महिलांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य समजतो। आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी असतील आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, यांनी प्रत्येक वेळी महिलांना आरक्षण देऊन त्या ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये खरं तर एक वेगळं स्थान दिलेलं आहे। महिलांना काम करण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि म्हणून पक्षाचे एक विशिष्ट धोरण महिलांसाठी नेहमीच राहिलेले आहे। त्या उद्देशाने आज आपल्या पोलीस दलातील महिला असतील, आरोग्य क्षेत्रातील महिला असतील, उद्योजक क्षेत्रातील महिला असतील किंवा सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून काम करणाऱ्या महिला असतील, या सर्व महिलांचा आज सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। आणि खरोखरच प्रत्येक महिलेचं एक वेगळं चॅलेंज त्यांच्यासमोर असताना त्यांनी काम विविध क्षेत्रामध्ये आस्था करत आहेत आणि अतिशय उल्लेखनीय काम आहे। मी रोज बघते की महिला पोलीस दलातील महिला ज्या आहेत हे ज्या प्रकारे त्या ऑन फील्ड काम करतात हे सोपं नाहीये आणि खरंच त्यांना सल्यूट करण्याचा मला असं वाटतं आज महिला दिनाचा दिवस आहे आणि म्हणून त्याचं औचित्य साधून त्यांचा सन्मान आपण करत आहोत। भारतीय जनता पक्षाच्या वतीने पुन्हा एकदा सर्व महिलांना मी खूप खूप महिला दिनाच्या शुभेच्छा देते आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील महिलांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्याचं काम पक्षाच्या माध्यमातून आपण करू एवढंच सांगते आणि थांबते। धन्यवाद।